नवरस, जीवनाचे 9 रंग. या 9 रसांमधून उलगडणार आहे एका मुलीची कहाणी. बालपणातील निरागस हास्यापासून युवावस्थेतील प्रेम आणि संघर्षापर्यंत आणि शेवटी आत्मविश्वासाने उभ्या राहणाऱ्या तिच्या सशक्त रूपापर्यंतचा प्रवास. चला तर मग एकत्र अनुभवूया जीवनातील हे 9 रंग. नवरस. अगं बाळा, पटकन खा आणि तर शाळेत जायला उशीर होईल. आज माझ्या लेकीच्या शाळेचा पहिला दिवस. यावर्षी पण पहिल्या बाकावर बसणार ना? हो बाबा, आणि परीक्षेत पहिली आल्यावर सर माझं नक्की कौतुक करतील. आईची हाक आणि बाबांचं प्रेमळ चिवड. बालपण म्हणजे निरागस हास्याचा खजिना. शांत रस. देखो इन्हें ओसन की बूंदें पत्तों की गोद में आसमान से कूदे, अंगड़ाई ले करवट बदल कर नाजुक से मोती हंस दिन फिसल कर खो न जाएंगे जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की प्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई. ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है. खो न जाए अरे काय चाललंय? कोण आहे ती जिला कोंबडी बनायची हौस आली आहे? लगेच उभी राहा. मॅडम मॅडम, हीच आहे ती. वाटलंच, तू असताना वर्गात कसली शांतता. वर्गाच्या बाहेर जा आणि काढ कसले आवाज काढायचे ते. सॉरी मॅडम. वर्गातल्या खोड्या आणि मैत्रिणींच्या सोबत खिदळण्याचा निखळ आनंद. हास्यरस. Life out of control, oh करके गोल, oh करके गोल, सीटे पर जाके बोल. मुर्गी का जाने अंडे का क्या होगा, हर लाइफ मिलेगी या तवे पे फ्राई होगा. कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा. हम सीढ़ी बजा के बोल. ए, हे काय चाललं तुझं? वेगळंच काय करते तू? स्वतःला काय समजते ग? फायर आहे. तू आता शांत पडून राहा. काय करू? काही होणार नाही.
हे परत कुठे हरवली? सकाळपासून बघते चेहऱ्यावर लाजरीशी हसू आहे तुझ्या. काही नाही ग, असंच. आज पुढे स्वतःला अगदी सुंदर वाटतंय बघ. अरे बापरे, आता समजलं. हे सुंदर वाटतंय म्हणजे काय? तसं काही नाही. पुस्तकांच्या पानातून उमललेलं पहिलं आकर्षण हीच ती कोवळी भावना, लाज, आकर्षण आणि हृदयाचा पहिला ठोका, शृंगार रस. जाओ जी, मन दीद कराओ जी, क्यों तरसावे हो, मन सकल दिखाओ जी. हरी शरारत सब जानू मैं चौधरी, हर चले उन बंगाली में कह लगे मर उड़न ताकी ओकड़ी दम थारी चांदनी मन दामन में बात एक सिरे झुम झुम उड़न ताकी ओकड़ी दम थारी चांदनी मन दामन में बात एक सिरे झुम 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 हरे मिया ये साकला खावे किसी कोने पर कणकीना हरि दौलत सब जानू मैं चौधरी, हर चले उन पंजाबी में कह लगे हरे चांदनी चांदनी मन में बात एक सिरे अगं म्हणजे बघता बघता किती मोठी झालीस बरं, काही कळलंच नाही. आता लग्न करून मी निघून जातेस, मग कसं तरीच होतं. नशिबाने मुलगा स्वभावाने चांगला आहे गं, पण बाळा माझ्याशिवाय कशी राहशील तिथे? आई, आई, मला नाही जायचं तुला आणि बाबांना सोडून. उंबरठा ओलांडताना उमटलेली वेदना, घरच्यांच्या डोळ्यातलं पाणी आणि आईचा ओलसर बदल, करुण रस. पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दूं. बाबा मैं तेरी मलका, टुकड़ा मैं तेरे दिल का, एक बार से दहलीज पार करा दूं. मुड़ के ना देखो दिल भरो, मुड़ के ना देखो दिल भरो. फसलें जो काटी जाए उगती नहीं,
पुढे आणलास? तुझं नेहमीच असता. कधी जेवणात मीठ जास्त तर कधी तिखट. घरातला पसारा वेगळाच. कधी काही नीट करू शकत नाहीस तू. माझ्या आईकडून शिक काहीतरी. नोकरी करून घर बिघडवण्यापेक्षा बस घरी. सोड ती नोकरी, सांभाळून येईल मी. मी खरंच इतकी वाईट आहे? तुम्ही मला कधीच का समजून घेत नाही? उठा सुनबाई, चला. सोड ती नोकरी, सांभाळून येईल मी. मी खरंच इतकी वाईट आहे? तुम्ही मला कधीच का समजून घेत नाही? उठा सुनबाई, चला पटकन. डोळे पुसा आणि हात चालवा. भरपूर कामं बाकी आहेत अजून. जिथे प्रेम आणि आधार हवा होता तिथे मिळाले बोचके शब्द आणि वेदनेची कडू चव. बिभत्स रस. छल्ली कर दे सीना मेरा, छल्ली कर दे सीना मेरा, छल्ली कर दे सीना मेरा, डाल दे सारी गली बीच मेरा जी करता हर गले बीच मेरा जी करता हर गले मेरा जी करता हर गले बीच मेरा जी करता. मुश्किल कर दे जीना मेरा, मुश्किल कर दे जीना मेरा, मुश्किल कर दे जीना मेरा. हंसते हंसते मिट जाने लगी मेरा जी करता हर गले मेरा जी करता हर गले मेरा जी करता हर गले मेरा जी करता. तुला माहिती आहे का? ती बाजूच्या गल्लीतली मुलगी नवऱ्याला सोडून गेली म्हणे. कुणाच्या कोणाबरोबर पळून गेली काय? बाई म्हटलं तसंही जाते की तिने स्वतःचा जीव घेतला आणि नवऱ्यावर नाव न यावं म्हणून त्यांनी सांगितलं की ती पळून गेली. असल्या गोष्टी ऐकून मन थरथरतंय माझं. आपण कितीही चांगलं वागलो तरी लोक आपल्यावर चिखल उडवून एक क्षण लागत नाही. सामाजिक दबाव, असुरक्षितता आणि मनावर आलेलं भीतीचं सावट. बाह्यरस. अजून किती दिवस असंच गप्पा राहणार तू? सगळ्यांना माहिती आहे तू सहन करशील म्हणून चाललंय त्यांचं मनासारखं. आजवर डोकं बसून मी सगळं गमवलं. आदर, सन्मान आणि स्वतःचा आत्मविश्वास मिळवला. मी कितीही केलं तरीही यांना कमीच पडतं.
प्रत्येक वेळी माझ्या समंजसपणाला हिने माझा दुर्बळपणा समजला. पुरे झालं, आता नाही. आता माझ्या जखमा माझा आवाज बनतो आणि माझा आवाज माझं अस्त्र. सहनशीलतेची राख बाजूला सारून उसळलेली ही जिद्दीची खिळी, क्रोधरस. अगं, इतक्या कुठे निघालीस? हे किचन कोण आवडणार? अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलंच की तिथून पुढे आपल्या घरी शांत मावशी येतील आणि त्या घरातली सगळी साफसफाई करतील. माझा 8 वाजताचा योगा क्लास आहे आणि त्यानंतर 9चं ऑफिस. मला थोडा उशीर होतोय, येते मी. हां, बरं बाई. तू खरंच बदलली आहेस. डोळ्यात राग नाही, फक्त तेज आहे. हो, कारण आता मला कळालंय मी कोणावरही रागवले नव्हते. मी स्वतःलाच विसरले होते. रागातून उमललेली जाणीव, वेदनेतून सापडलेलं अस्तित्व, हा आत्मशोधाचा विलक्षण क्षण, अद्भुत रस. Congratulations! Your project was a huge success and I'm truly impressed by your dedication and hard work. I have a bigger challenge, a project manager role. Are you ready to lead? Oh, thank you so much. I really appreciate this opportunity.
I had really worked hard for this, and I'm excited to give it my best and make it a big success. वीररस वीररस म्हणजे फक्त लढाई नाही, तो असतो प्रत्येक संघर्षात भीतीला सामोरं जात ठामपणे उभं राहणं. हीच ती खरी ताकद, हीच विजय गाथा. वीररस.